हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून आहे ना, नाक्यावरून निघायच्या वेळेसच आपल्याला एक भाडं लागलं. तर ते भाडं असं होतं की आपल्याला VRL ट्रान्सपोर्ट आहे ना, तिथून 20 गोण्या घेऊन आहे ना, आपल्याला लालजी मुलजी आहे ना त्या ट्रान्सपोर्टला पोहोचवायचं होतं. हे बघा, आपण हे गोण्या घेऊन आलेलो आहे. बघा, आता ह्या 20 गोण्या घेऊन आलो आणि परत 20 गोण्या घेऊन यायच्या आहे. हे बघा, इथं लालजी मुंजीसाठी. त्यामुळे ते खाली करण्यासाठी ना लालजी मुंजीला आलेलं. बघा, आता ह्या 20 गोण्या आणलेल्या आहे, 50 किलोचे 20 गोण्या आहे. आणि परत एक ट्रिप आहे अजून अशी. एवढं इथं लालजी मुंजीला खाली करताय बघा आता इथं. म्हणजे तुम्ही काय रात्री ठोकाटाकी आला तर दिवसा ठोकाटाकी करायला होत्या काय? बघितलं वाक्स आहे. तर आता परत आपण दुसऱ्या ट्रिपला आहे ना, VRL ट्रान्सपोर्टमध्ये ना माल घेण्यासाठी आलो आहे. बघा, हे बघा इथं हे माल घेण्यासाठी आलेलो आहे. आणि हे आपले दादा आहे. हे बघा किती मेहनत करावं लागते बघा त्यांना. उन्हात आणायची तब्येत जाम होऊन जाते त्यांची संध्याकाळपर्यंत कामं करू करू. आता हे लोड करायचे आपल्या गाडीमध्ये आणि लालजी मुंजी ना तिथं सोडून द्यायचे. हे बघा, दादा घेऊन चालला गाडी. इथून माल घेतला आता आपण त्या ट्रान्सपोर्टला सोडायचं. हे बघा, हे ट्रान्सपोर्ट. आता लोडिंग करायला सुरुवात झाली त्यांची. नाही, काही नाही, काही पुढं फक्त चारची लाईन करा म्हणजे सोपं जाईल असं. मगाशी काय झाला, एक साईडला लोड झाला जरा तेवढं हळूहळू जावं लागलं. सारखं लोड असलं ना म्हणजे मग आपल्या गाडीला प्रॉब्लेम येतो. लोड होते बघा, लोड होऊन राहील. पण दिवसभर कर दादा, घरी गेल्यानंतर तुम्हाला सुद्धाच राहतं जेवण केल्यावर झोपायचं. हा ना, हा ना. एखादा दिवस फक्त हां हां जामून जायचं गावात सवय. ओके, झालं आपल्या कोणाला जाऊ. हे बघा, हे पण दादा आहे. मित्रांनो, आता आपली गाडी लोड झालेली आहे आणि आता जायचं आपल्याला लालजी मुंजीला आहे हा माल उतरवण्यासाठी. तर चलो. चला, आता येईल मित्रांनो द्वारका. हा सर द्वारकाचा परिसर आहे बघा. हा संपूर्ण द्वारकेचा परिसर आहे. आणि हे पूर्वीचं द्वारका हॉटेल जिथं आता नवीन कन्स्ट्रक्शन होऊन राहिलेलं आहे बघा. जोरात काम चालू आहे त्यांचं. मित्रांनो, द्वारकावर नेहमी ट्रॅफिक राहते बघा. हे बघा, कायम गर्दी राहते. आणि त्याच्यात अंडरग्राऊंड बोगद्यांची कामं चालू आहे ना, त्यामुळं जास्तच प्रॉब्लेम होतो आहे बघा. नेहमी फुल ट्रॅफिक आहे बघा. मित्रांनो, आता द्वारका पास केल्यानंतर ना आता आपल्याला येईल गडकरी चौक येईल बघा.
हा आला गडकरी चौक. मित्रांनो बघा आता येईल मायको सर्कल येईल आता याच्यानंतर. गडकरी चौकानंतर आता येईल मायको सर्कल. मित्रांनो बघा हे छोटस दत्त मंदिर गेलं आता. दत्त दिगंबर आहे नमा. हे बघा हे आलं आता मायको सर्कल. हे बघा सर्व मायको सर्कलचा परिसर आहे हा बघा. आता हा आला बघा शरणपूर पोलीस चौकी सिग्नल. आणि बघा या बघा मित्रांनो नाशिकच्या लाल परी नवीन मॉडेल आला था. आणि बघा आता मित्रांनो दुपारचा 1 वाजलेला आहे आणि जबरदस्त ऊन लागून राहिलेलं आहे. जवळजवळ 36 टेम्परेचर चालू आहे सध्या. त्यामुळे उकाडा खूप निघतोय. उकाड्यामुळे ना जरा सावलीत गाडी आली ना तर बरं वाटतं. हे बघा ही लाईन ड्रेनेज लाईन फुटलेली आहे बघा. त्यामुळे सर्व पाणी ना वाहत आहे रोडवरती. सावलीमध्ये गाडी आली का जरा बरं वाटतं. नाही तर जेव्हा उन्हात गाडी राहते ना तर खूप वाफा निघतात. हे बघा अशी सावली आली का तर जरा बरं वाटतं जरा. हवा पण गार येते मस्तपैकी छान वाटतं एकदम. हे काही फ्रावसी अकॅडमी स्कूल आहे मोठं इंग्लिश मीडियम. फ्रावसी अकॅडमी एकदम भव्य दिव्य शाळा. एकदम एकदम भव्य दिव्य शाळा. हे उन्हाळ्यामुळे ना रसवंत्या खूप लागलेल्या आहे बघा. जिकडे तिकडे भरपूर रसवंत्या लागलेल्या आहे. मित्रांनो बघा आता हे आलं EBB सर्कल. आता आपण EBB सर्कल पास केलेलं आहे बघा. आणि ट्रॅफिक बघा किती आहे. ही जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदची बिल्डिंग आहे बाजूची इकडची. हे बघा ही जिल्हा परिषद आहे. भव्य दिव्य बिल्डिंग आहे एकदम. आणि हे बघा फुलांची ताटी. एकदम भारी वाटतं. आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा एकदम आनंद देऊन जात आहे फुलांची ताटी. एवढ्या कडक उन्हामध्ये फुलांच्या ताटीकडे बघितलं एकदम आनंद वाटतो बघा. एकदम प्रसन्न वाटतं. एकदम आल्हाददायक वाटतं एकदम. तर मित्रांनो आता आला आहे ITI सिग्नल. हे ITI सिग्नल आहे हा. बघा ही फुलांची ताटी मस्त पैकी. हे बघा मित्रांनो हे आलं लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट. हे बघा लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट आलं बघा. हे बघा आपण आलो लालजी मुलजी ट्रान्सपोर्टला. मित्रांनो गाडी लावली आता खाली करण्यासाठी बघा. दादा सांभाळा बरं का तिथं. एवढा पैसा कमवण्याच्या बरोबर अशा आहेत ना तशी. आता काय बोलणार नाही गरीबाला पण छान दिला पाहिजे काय. तर मित्रांनो आता आहे ना आपण लालजी मुलरी ट्रान्सपोर्टचं ते भाडं सोडून आहे ना आपण आता नाक्यावर आलो. आणि नाक्यावर आल्यानंतर जवळजवळ आपण आल्यानंतर लगेच जेवण केलं आपण. आणि आता जवळजवळ 3 वाजत आलेले.
तर आपल्याला भाडं लागलेलं आहे एक मोटरसायकल आहे, तिचे स्पेअर पार्ट आहे ना असे मोकळे केलेले ते, तिला कलर करण्यासाठी ना तिला आपल्याला माऊली लॉनच्या जवळ घेऊन जायचं आहे. तर आपण ती गाडी घेण्यासाठी ना आता चाललो आपण त्यांच्या गॅरेजवरती. तर चलो, तर चला मित्रांनो. बघा मित्रांनी इथं आलेलं गॅरेजवरचं. मला वाटतं हे आहे ना, एवढे हे मोटरसायकलचे सर्व स्पेअर पार्ट आहे ना, मोटरसायकल सर्व खोललं आहे. आता कलरिंगसाठी झालं, पहिलं सर्व्हिसिंग करायचं आहे, तिचं वॉशिंग करायचं आहे. चलो. म्हणजे मित्रांनो मोटरसायकल आहे ना ती खोललेली आहे आणि तिला कलरिंग करायचं आहे. ते खोलून आता सर्व्हिसिंगला आणली वॉशिंग करण्यासाठी, आणि वॉशिंग केल्यानंतर तिला आता कलरिंगला घेऊन जाऊ आपण. ते आता वॉशिंगसाठी झाले बघा. वॉशिंग झाली, आता डायरेक्ट कलरिंग. ती मोटरसायकल आता खोललेली मोटरसायकल आहे ना, पूर्ण स्पेअर पार्ट वॉशिंग करून आणले. आता वॉशिंग सर्व्हिसिंग करून आणि आता पेंटिंगसाठी आणलेलं आहे बघा. ही आकाश ऑटो गॅरेज. आकाश पेंटर इथे आहे ना, कलरिंग केलं जाते. इथं मोटरसायकल झालं, 4 व्हीलर झालं, कलरिंग झालं का परत ते मोटरसायकल फिटिंग करून आणि गिरायकाला दिले जाते. तर चला आता आपलं हे भाडं खाली जर का जाऊ आपण परत नाक्यावर. मित्रांनो उन्हाळा खूप जोरात आहे, त्यामुळं जबरदस्त त्रास होतो उन्हाचा. तर मित्रांनो आपण ते मोटरसायकल पेंटिंगला कलरिंगला गॅरेजला पोचून आहे ना, आपण नाक्यावर आलो आणि आता आपल्याला घरी जायचं वेळ झालेली आहे. तर मित्रांनो आपण आज असे मारले 2 भाडे. एक तर ते VRL ट्रान्सपोर्टवरून लालजी मुलगी ट्रान्सपोर्टला 2 ट्रिपा मारल्या, आणि एक आपण येते मोटरसायकलचं कलरिंगचं भाडं मारलं. असे झाले 2 भाडे, 3 भाडे. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.